महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय, परंतु ज्यांनी विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता आहे ना मराठी माणूस आठवेल, आता मराठी माणूस आठवेल, मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, याचा हिशोब तर द्या, याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला, मुंबईच्या बाहेर गेला, नाला सोपाराला गेला, इकडे बदलापूरला गेला, वसई विरारला गेला. तुमचा गेले 20 वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्वश्रुत आहे. आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता. मला सांगा, हिंदुत्व सोडलं नाही? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला, काढला, सोडला? मला सांगा, हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही, मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता? प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता? बॉम्ब स्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो? आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली? हा माझा सवाल आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा PFI का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं, त्या PFI म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त RSS ची तुलना करता, त्यांना शिव्या घालता. हे कुठलं हिंदुत्व आहे? हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे, कधी सोडायचं असं नाही चालत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही धरायचं सोडायचं, धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली. 20 जागांवर तुम्हाला आणलं, त्या 7, 8, 10 जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या, आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या.